मोक्षमार्गस्य निधानं वेत्तारं कर्मभूतं शेवटचा एक श्लोक राहिलेला आहे. उज्जवनमुज्जवनं निर्वाहनं सामनं जलचरणं दंशनमाचरेतं तपाणमाराहणामणीयम्. उद्योतन, उद्यवन, निर्वाहन, निर्वहन, साधन आणि निस्तरण हे कशाविषयीचं घेतलेलं आहे? दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि तप यांची आराधना ह्या पद्धतीने सांगितलेली आहे. बनिया म्हणजे सांगितलेली. आता आपल्याला प्रत्येकाचा अर्थ पाहिजे. उद्योतन कशाला म्हणायचं? कशाला म्हटलं उद्योतन? तर आता सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य, तप ह्यांचं उद्योतन करायचं. उद्योतन म्हणजे शब्दशः अर्थ होतो प्रकाशन. मग शंका वगैरे दोष दूर करणे हे सम्यकत्वाचे उद्योतन आहे. म्हणजे शंका, कांक्षा वगैरे जे 8 प्रकारचे दोष सांगितलेले सम्यक दर्शनाचे, तर त्या दोषाने रहित सम्यक दर्शनाला प्रगट करणं ह्याला म्हटलं सम्यक दर्शनाचं उद्योतन. सम्यक ज्ञानाचं उद्योतन काय आहे? अनिश्चय किंवा विपरीत ज्ञानाचा मळ जो आहे, म्हणजे कुठल्याही वस्तूचा निर्णय न करणं किंवा केला तर विपरीत करणं, तर तो ज्ञानाचा मळ आहे. पण त्याला दूर करणं हे ज्ञानाचं काय सांगितलं? उद्योतन सांगितलं. म्हणजे निश्चयाने ज्ञान ज्ञानात राहिलं तर ज्ञानाचं उद्योतन आहे. आणि व्यवहाराने कुठलेही दोष न येणं, प्रकाश करणे. मग ते दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि तप यांचा प्रकाश केला. भावना न करणं हा चारित्र्याचा मळ आहे आणि भावनेमध्ये लागणं हे चारित्र्याचं उद्योतन आहे. आपण तशा प्रकारची भावना करत नाही, त्यामुळे चारित्र्यामध्ये मळ राहतो. क्रोध आला तर क्षमेची भावना करतो का? क्षमेची भावना केली तर चारित्र्याचं काय होईल? उद्योतन. क्षमा मागतो, पण कशी मागतो? उगाच आपलं मागायचं असतं म्हणून मागतो, पण त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं. कारण का? तर अंतरंगातले परिणाम निर्मळ झाले नाहीत त्या व्यक्तीविषयीचे, तोपर्यंत ती क्षमा नाही. म्हणून क्षमा कशी असली पाहिजे? की पुन्हा त्याचा उद्भव होऊच नये, तशा प्रकारच्या कलुषतेचा उद्भव होऊ नये. तर कालुष्यपरमः क्षमा असं म्हटलेले नियमसारमध्ये किंवा पंचास्तिकामध्ये त्याची उत्पत्ती न होणं, त्याला म्हटलं क्षमा. तसं तो क्रोध, मान, मायालोभ वगैरे असे असंख्यातलं प्रमाण, विभाव असणं हा चारित्र्याचा मळ आहे. आणि तशा भावनेमध्ये लागणं हे चारित्र्याचं उद्योतन आहे. आता तप काय सांगितलं? असंयमरूप परिणाम तपाचा कलंकार. काय सांगितलं? असंयमाची परिणती सतत. रात्री भोजन सोडा म्हणतो, कसं काय जमत? पाणी सोडा म्हटल्यावर शक्य नाही म्हणतो, औषध घ्यावं लागतं. अशी असंयमाची परिणती होणं म्हणजे हा तपाचा कलंक सांगितला. आणि संयमाच्या भावनेने त्यास दूर केलं तर तपाचं उद्योतन. कल्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे. काय केलं त्याने? रात्री भोजन त्याग केल्याने इतका उत्कृष्ट पाळलाय की त्याला घड्याळ कळत नाही आणि त्याला सूर्य फक्त दिसतो आहे किंवा नाही एवढ्यावर तो श्रद्धा ठेवून काय करतोय? चांगलं पाळतोय. आणि विहीर इतकी खोल, तहान लागली काहीतरी शुष्क अन्न खाल्ल्यामुळे, आणि एवढ्या खोल विहिरीत उतरल्यानंतर पाणी प्यायला वर पाहताना तर सूर्य होता. आत गेल्यावर आता खोल विहीर जेवढी असते तेवढा अंधार असतो. मग त्याला काय वाटलं? आपण खाली उतरेपर्यंत सूर्यास्त झाला असेल तर पाणी प्यायला नको, म्हणून तो वर येऊन पाहतो तर सूर्य आहे अजून. आता आपल्यासारख्याने काय केलं असतं? खाली अंधार दिसतोय पण वर सूर्य असतोय, पटकन पाणी पिऊन घ्या असं म्हटलं असतं. मग वर गेला बघू, जर सूर्य बुडला असला तर प्रायश्चित्त घ्यायचं, पण पाणी पिऊन टाकायचं. पण
पण त्याने किती वेळा हेलपाटे केले. खाली गेला की आमदार म्हटलं की वर यायचं पाणी न पिता. असं अनेक वेळा केलं. शेवटी त्यातच तो गतप्राण झाला. तोच कोण झाला? जीव प्रीतिंकरचा हा जीव आहे. म्हणजे तो मोक्षगामी जीव झालाय. म्हणून याच्यातनं आपण लक्षात घ्यायचं की तेवढं त्याने पाळलं तर काय झालं, फळ काय मिळालं त्याला. कशाचं उद्योतन केलं त्याने? तपाचं उद्योतन केलं. संयमाच्या भावनेने तपाचं उद्योतन केलं. अशा रीतीने 4 प्रकारच्या आराधनेमध्ये आपण सारखं लागलो तर त्याचं उद्योतन कसं होतं हे समजून घ्यायचंय. आपण फक्त उद्योतन बघा माझा मुलगा, बघा माझा नातू, ह्याचं प्रकाशन करतोय, आमची गाडी बघा, आमचं बंगला बघा, तर हे काय आपल्याला प्रयोजनभूत नाही. त्याचं उद्योतन करून काही उपयोग नाही. उद्यवन, आता दुसरा शब्द काय सांगितला? उद्यवन. वारंवार दर्शनाधिकाची परिणती होणं ह्याला म्हटलं उद्यवन. आदि शब्दाने काय घ्यायचं? दर्शन, ज्ञान, चारित्र्य, तप ह्यांची काय होत राहते? परिणती सतत होत राहते. म्हणजे एकदा सम्यदर्शन झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तशा प्रकारची भावना होत राहणं. नाहीतर आपण काय म्हणणार? झालं एकदा आता सम्यदर्शन, आता काय काम आहे. रिझर्वेशन झालंय तर त्याला सांभाळून ठेवतो की काय का होईना म्हणतो, गाडी जाऊ देत म्हणतो का. मग उलट रिझर्वेशन केलं तरी ते माझं सीट आहे तिथं शोधायला जातो, सावधानता बाळगतो, कोणी बसू नये याचा विचार करतो आणि पुन्हा मिळाल्यानंतर व्यवस्थित तिथं टिकून ठेवतो. तसं हे टिकून ठेवायचं आहे उद्यवन. परिणती अशी झाली तर टिकून राहतो. आता निर्वहनचा अर्थ काय होतो? निराकुलतेपूर्वक वहन म्हणजे धारण करणं. ह्याच्यामध्ये निर्वहन म्हणजे वह धातू आहे. निशेष रूपाने भार वहन करणं म्हणजे जबाबदारी पेलवणं. मग कोणती जबाबदारी आहे? परिसह आले, उपसर्ग झाले, किती प्रकारची आकुलता झाली तरी सुद्धा त्या आकुलतेने म्हणजे आकुलतेचं कारण मिळालं तरी आकुलतेने रहित सम्य दर्शनाच्या परिणतीमध्ये संलग्न होणं त्याला म्हटलं निर्वहन. म्हणजे आता सम्य दर्शन झालंय तर जबाबदारी आहे की त्याला व्यवस्थित सांभाळायचं, आकुलता होऊ द्यायचं नाही. परिसह झाले कोणते तरी सुद्धा ह्याच्यातनं च्यूत व्हायचं नाही. नाहीतर त्या मुनींची कहाणी सांगितलेली होती की ते मुनी तहान लागले म्हणून विहार करत असताना आता एक पाऊल पुढे सरकत नाही, तेवढा जरा दिसला सगळा संघ पुढे सरकलाय आणि यांना पाणी पिऊ देत म्हणून पिता मुनीने विचार केलाय. आणि त्या मुनींनी विचार केला की आता आपल्याला सगळे सोडून गेले तर आपल्याला आणायची चांगली संधी, पाणी पिऊन घ्या. मग काय होईल? तपाची भावना होईल का? संयम राहिला नाही तर. असंयम झाल्यावर काय होतं? सम्यक दर्शन वगैरे ह्या परिणतीमध्ये दोष लागतो. म्हणून सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य ह्यांचं सतत काय केलं पाहिजे? उद्योतन, उद्यवन, निर्वहन. निर्वहन म्हणजे सम्यक दर्शन इत्यादी परिणतीमध्ये सतत संलग्न असणं, तत्पर राहणं. तर अशा रीतीने ही जबाबदारी, आपण कोणती जबाबदारी सांभाळतो? मुलगा माझा आहे, त्याला चांगलं सांभाळलं पाहिजे. जन्माला यायच्या आधीपासून स्वप्नराज, आणि जन्माला आल्या तर काय विचारायला, कधी 1 वर्षाचा होतं, कधी शाळेत घालतोय, कधी त्याच्या मागे हजारो रुपये घालवतोय, कमवायचं ह्यासाठी. अशा रीतीने हे सगळं आपलं निर्वहन ते चाललंय. मुलाला सांभाळायचं, पालनपोषण करायचं आणि शिक्षण द्यायचं आणि परत त्याचं फळ काय मिळणार? केली तरी परत जातच, बसलं डोक्यात दुखी करत. म्हणजे किती हे सगळं डोक्याला ताप आहे तरी त्याचं निर्वहन करायला निघालाय. आणि जे आपलं आहे ती अतिशय शांतीला कारण आहे त्याला तो पाहत नाही, सम्यदर्शन इत्यादी परिणतीमध्ये राहत नाही. कुठलं तरी गैरसमज करतो, कुठलं तरी काहीतरी विचार करतो, अन्याय करतो, अत्याचार करतो आणि सतत त्या विचारात राहतो. म्हणजे सम्यदर्शन इत्यादी विचारापासून काय होतं? दूर होतं. म्हणून सतत आपल्या स्वभावात राहणं आवश्यक आहे. पुढे काय सांगितलं? साधन. अन्य कार्यात उपयोग लागल्याने सम्यक दर्शनापासून दूर झालेल्या परिणामाला पुन्हा उत्पन्न करायचं. आता कुठल्या तरी कार्यात लागला, मग त्यावेळेस उपयोग तिकडे गेला, सम्यक दर्शन वगैरे पासून तो दूर झालेला. आता लग्न आहेत म्हणतो
काय जमणार नाही मंदिरात यायला, पूजा करायला, स्वाध्याय ऐकायला वगैरे काही जमणार नसते. मग एवढं तिकडं रंगलो की कुठलं काय नीतराग देव शास्त्र गुरु सगळं विसरून गेलं. आणि ते विसरून गेल्यावर काय होतं मग सांगितलंय तर साधन. मग तरी सुद्धा त्या बाहेर गेलेल्या परिणामाला उपयोगाला खेचून घ्या. त्याच्यात शांती नाही. जो आपला स्वभाव आहे त्याच्यात शांती आहे हे जर जाणलं तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार नाही. मग आपलं कसं चाललंय, लग्नाला आलंय बरोबर आहे ना. मग तिथं किती वेळ दिला लग्नाला मोजायचं नसतं. एक दिवस जाऊ देत नाही तर 2 दिवस जाऊ देत. आता तेवढा पण वेळ नसतो, पण अर्धा दिवस तर दिला ना. अर्धा दिवस तिथं देतो आणि इथं शास्त्राला डोकं टेकवायला आलोय, तत्वचर्चा ऐकायला आलोय का म्हणतो. आम्हाला काय देणं न घेणं त्या जिन्मानिशी. जे आपल्याला शांतीला कारण आहे तिथनं पळ काढायचं. म्हणजे जसं काय आपल्या मागं कोणतरी लागलंय आणि आता इथनं लवकर सुटलं तर बरं, नाही तर कुठला तरी नियम पदरात घेतलाच पाहिजे. नियम घेतला तर तरतोय. मोबाईल वापरायचं नाही, टीव्ही पाहायचं नाही. किती सोपे सोपे नियम आहे आणि आपल्याला ते अवघड वाटतंय. पूर्वी काही नव्हतंच नाहीये म्हणून सोपं म्हणायचं. जे पूर्वी नसताना सुद्धा लोक जगत होते आणि मग आता आपण का त्याच्या अधीन झालोय. त्यामुळे किती हिंसक परिणाम होतात आपले. आपण तर पावलं चालले. कुठे आता तुम्ही, कसे आता तुम्ही, तिथं सारखी चिंता. सारखं रस्त्यातही म्हटले की आता येणार हर्ष तर होतो आणि रस्त्यात नाही म्हटल्यानंतर काय झालंय का म्हणून चिंता होते, आकुलता होते. आणि परत त्यांनी काय होत आहे, सरकारने जास्त महत्वाचं म्हणजे बाहेरचे ब्रेड बिस्किट वगैरे बिलकुल खायचं नसतंय. निश्चितपणे त्यात अभक्ष आहे आणि हे जर आपण त्यात श्रद्धा ठेवून स्वीकारलं तर किंचित मात्र आपल्याला ते खावंसं वाटणार नाही. शुद्ध त्यांनी त्याच्यात लिहिलंय, शाकाहारी जीवांची म्हणजे जैन आणि ब्राह्मण लोकांची प्रतारणा चालली आहे आणि हे कोणाला कळेना. म्हणजे जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. जैन लोकांना असं वाटत नाही, बाहेरच फॅशन वाटते. बाहेरचं खाल्लं तर फॅशन, नाही खाल्लं तर लोक काय नाही. सगळीकडे हाच प्रश्न येतो, मान कशाचा. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला खरोखर समजून घ्यायचे हे सर्व तर काय होणार आहे, शांतीला प्राप्त होणार आहे, हिंसेपासून दूर होणार आहे. नाहीतर हिंसेचा दोष लागला पुन्हा जैन धर्म मिळणं अत्यंत कठीण होईल. अशा पद्धतीचे निषेध बांधतोय. पुन्हा देवशास्त्र गुरुची प्राप्ती होणं कठीण आहे. एक दिवस परवा दिवशीच असं म्हणजे त्या आपल्या मंदिरच्या समोरच ते गाडं होतं, लंगडत होतं. मग त्याला आपलं सहज येताना सांगितलं काय की तू लंगडा का झालास, तुझ्या पायाला अधूपणा का आला, तू समजून घे. तू कोणातरी पाडला असशील, कोणातरी लंगडा म्हटला असशील, कोणाची निंदा केली असेल, अपमान केला असेल, भोगाची रुची केली असेल, भगवंताच्या समोर असून सुद्धा अजून तुला दर्शन करण्याचे भाव होत नाही. आता तरी तू पश्चाताप कर. ते एवढं स्थिर राहिलं होतं चालता चालता, बिलकुल त्याने हालचाल केली नाही. कान परत असे टवकारले. आपण पुढे जायला लागलं तर कान टवकारून ऐकत होतं. म्हणजे पाहिजे तेवढ्या वेळ त्याला ऐकण्याची उत्सुकता झाली होती त्याला. म्हणजे त्याला आतून पश्चाताप होतोय, आपण हे केलं चुकलं कळत असतं त्यांना सुद्धा. आणि त्यामुळे ते खूप ऐकण्याची उत्सुकता ठेवतात. पण आता आपल्या मानवांना जसं तास 2-2 तास मिळतंय तसं त्यांना कोण द्यायला बसले का 2-2 तास उपदेश. त्यांनी जरी इथे येऊन बसले तर ऐकायला मिळणार. असं रस्त्यावर उभा राहून कोण त्यांना इतका वेळ देणार आहे. मरणोन्मुख झाले तर कदाचित कोण वेळ देईल, आणि ते पण महत्व असणारेच. महत्व नसणारे कोण वेळ देणार. मग अशा पशुमध्ये जाऊन आपल्याला कोणी सुद्धा उपदेश देणार नाही. आणि आता आपल्याला इथं मिळतंय तर आपण काय होणार, परत त्याची प्रतारणा करून चाललंय. आपल्याला एक एक शब्द म्हणजे किती मूल्यवान आहेत. हे रत्न आहे. कुंद आचार्यांच्या ग्रंथाला रत्न म्हटलेले आहे. त्यांनी आपल्याला इथं ठेवलंय आणून, आणि तरी सुद्धा आपण त्याची उपेक्षा करतोय आणि बाहेरच्या रत्नाची अपेक्षा करतोय. जड रत्नाची. चैतन्य खजाना भूल गया. कशावर मोहित झाला,
कंकड पत्तर पर मुग्ध. हे सगळे काय आहेत? हातात, पायात, डोक्यात, कुठं काय काय घालतो, गळ्यात वगैरे सगळे दगडच आहेत की. म्हणजे पृथ्वी काय एकच आहे. दगड म्हणजे दगड म्हटल्या तरी फेकून देईल, पण त्याला तसं अजून वाटत नाही. ते रत्न वाटतंय, कानात चमचमते म्हणतो, गळ्यात किती चांगलं दिसतंय, हातात किती चांगलं दिसतंय. शोभा रत्नत्रयाने आहे. बाहेरच्या पुद्गलाच्या रत्नाने कधी शोभा होत नाही. अंतरंगात जर ह्याचा स्वीकार केला तर सहज आपले हे शरीरच संपून जाईल. अशरीरी सिद्ध भगवान वेळ लागणार नाही. कुठं आपण पळतोय, जसं हरणांना ते काय म्हटलंय, वाचण्यासाठी हरण म्हणजे राजाने शिकार खेळण्यासाठी आलेला आहे. तर त्यावेळेस अनेक हरणांचा झुंड बघून त्यांच्यावर त्याने एक निशाणा चालवण्याचा प्रयत्न केलाय. आणि शेजारी कोण आहे? दिवान अमरचंद. अरे हरणांनो, कुठं पळताय आता तुम्ही? आहे तिथेच उभा राहा. आणि काय झालं तिथं? मग त्यांना की जो तुमचा रक्षक आहे तोच जर भक्षक व्हायला निघाला असेल तर आता शरण कोणाला जात आहे? कुठं पळताय? आणि तेवढंच राजाने ऐकलं तर जे हरण तर थांबलेच त्याच्या शब्दाने. तिथं भीती वाटली नाही. निर्भय स्वरूपाचं चिंतन केलं, शरीरापासून भिन्न. आणि इकडं अहिंसेचा असा प्रभाव त्या राजावर पण पडलाय. तो त्याच्या हातातनं कधी तो बाण कळून पडला कळलं नाही. आणि तो म्हणतो की अरे दिवान अमरचंद, तू तर हरणावर जादू केली नाही, माझ्यावर जादू केली. आता कायमची माझी शिकार सुटली. ते हरण इतकी निश्चल झालेली बघून कोणाला वाटत त्यांच्यावर आपण निशाणा करावा. मग अशा रीतीने आपोआपच त्याच्यावर इतका प्रभाव पडलाय की पुन्हा कधी शिकार खेळणार. आपल्यावर किती शब्द ऐकलं तरी कसला प्रभाव पडत नाही. वाटतं का आपण हॉटेलचा एवढा नियम घेऊन टाकावा? प्रभावच नाही आपल्यावर पडत. म्हणजे इतके त्या रसनेंद्रियाच्या अधीन झालेले, जो रसनेंद्रियाच्या वश होऊन हॉटेल सोडत नाही तो अळीपर्यंत जन्माला जातो. कारण का तर कुठं कुठं जाऊन बसते ती अळी? त्या खाण्यासाठी त्या पदार्थात जाऊन बसते, फळामध्ये, भाजीमध्ये, धान्यामध्ये. मग ते आपण अळीच झालो की आपल्याला वाटते ना ही वस्तू छान लागते. रसनेंद्रियाच्या वश होणारे अनादी काळापासूनचे जीव आहे. आपल्याला समजलंय आपण ह्याच्यामध्ये करू शकतो म्हणून सांगितलं. जर ह्याचं साधन म्हणजे काय उद्योवन केलं नाही, काय उद्योतन केलं नाही, तपाचं उद्योतन केलं नाही तर हा तपाचा कलंक आहे, असंयमाची परिणती. कधीतरी असू देत म्हणतो, वर्षातून एकदा तरी जावं लागेल, नको नियम लिहिला. वर्षातून एकदा जावं लागेल म्हणून वर्षभर आश्रय चालू केला. कोण असं शहाणा आहे जैन मधला? त्याला वाटेल खरंच आपल्याला तत्वज्ञान कळलं तर लक्षात येईल की एका क्षणासाठी मी अखंड आश्रय चालू ठेवतोय हिंसेचे, पंचेंद्रियाच्या जीवाच्या हिंसेचे. हॉटेलमध्ये प्रवेश केला तर तुमच्या ताटात काही येऊ नाही तर न येऊ, पण तुम्हाला पंचेंद्रियाच्या हिंसेचा दोष लागतो. पण नाही कोण लक्षात घे. अजून सुद्धा आपलं इतकं निब्बर झालंय. रसनेंद्रियाचा जय आणि वित्रागवाणीचा पराजय असं चाललंय. म्हणजे एवढं भगवान आपल्याला आचार्य सांगतायत, कळकळून सांगतायत अहिंसाच ही मुख्य आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला अजून कशाचा प्रभाव वाटतोय? अजून सुद्धा आपल्याला विश्वास येत नाही. म्हणतो शाकाहारीच खातोय म्हणून. कशाला पाहिजे काय? पण आपल्या जवळ आपलं इतकं सगळं साधन आहे. आपण काय भिकेला लागलो नाही की जेणेकरून आपल्या घरात धान्य नाही आणि आपण आता बाहेर घेतल्याशिवाय काही जमणार नाही. आपण कशाचे निषेध बांधतोय? भिकारी होण्याचे निषेध बांधतोय, तिर्यांचे होण्याचे निषेध बांधतोय, अळी वगैरे ह्या पर्यंत जाण्याचे निषेध बांधतोय. म्हणजे एवढं सगळं जर आपण त्याग केला नाही तर, खात नाही पण त्याग केला नाही तरी निषेध बांधतोय. काय करायचं का त्याग? हॉटेलचा पूर्ण त्याग, आजीवन पुरुषार्थ करायचा. पंचपरमेष्ठीच्या साक्षीने खरा प्रयत्न. स्थूल रूपाने म्हणजे औषधाला मोकळी ते सर्वांना. काही प्रसंगाला विस्मरण झालं, कोणी काही खाऊ घातला अचानक, त्या सर्वाला मोकळी, सर्व दोषाचं प्रायश्चित्त म्हणून.
स्थूल दृष्टीने औषधाला मोकळी ठेवून म्हणजे दवाखान्यात गेल्यावर हॉटेलचं खायचं असं नाहीये, पण औषधाला म्हणजे औषधात काय असतं हे आपल्याला माहित नसतं, म्हणून त्या दृष्टीने मोकळी आपला डबा न्यायचा. आणि तिथं जर आपल्याला बुद्धी चालत नसेल, काहीतरी आपल्याला कळत नसेल आणि त्यावेळेस जर कोणी काही खाऊ घातलं त्यांना माहित नसेल, त्याला मोकळे. आपल्याला विस्मरण झाल्यावर मोकळे. घेतलं का तुम्ही? आता हे सांगितलं त्या सर्वांना मोकळे. तुम्ही पण घेऊन घेतला. घ्या सगळे जण. बघा हे पंढरपूर मधले घेतले सगळे. आता आपल्याला काय अवघड आहे का? घ्यायचा असतो. घ्या दैगावकर. घ्या. मागचं कोण आहे घ्या सगळ्यांनी. अजिबात हा विचारच करू नका. आपण जैन राहतच नाही हॉटेलमध्ये गेलो. बायका सगळ्या घ्या की का बसले सगळे. बाकी सगळ्या पुढच्या दोघी मागच्या पुढच्या सगळ्या बोला. बघू नका एकमेकाकडे. घ्या खरंच घ्या. काही नडणार नाही. फळावर आपण राहू शकतो. जैन धर्मशाळेत असतंय. आपण काही शिवता शिवतीचा नियम दिलेला नाही. फक्त हॉटेल मधलं घ्यायचं नाही एवढाच कुठलं सुद्धा नाही. घ्या तुम्ही घ्या. किती घ्यायचं तेवढा घ्या. तुम्ही घ्या. ज्यांना नाही त्यांनी घ्या पटापट घ्या. परत नंतर प्रयत्न करा. जेवढं घ्यायचं तेवढं घ्या आणि परत प्रयत्न करायचे. आपल्याला हे केलाच पाहिजे. चातुर्मास संपेपर्यंत स्थूल दृष्टीने हॉटेलात जाण्याचा त्याग आहे. हॉटेलमधलं वस्तू खाणार नाही. इकडे सगळे जण इकडच्या सगळ्यांना आहे का? प्रिया काय नाव घ्या. काय होत नसतं. समाधी किती नियम. किती घ्यायचं त्या घ्या. मग परत पुढे वाढवा. प्रयत्न तर करायचाच आहे. ऐश्वर्या किती आहे? इथं आहे तोपर्यंत एवढंच नाही. परत पुढे पण प्रयत्न करायचा. शिवता शिवतीचा तुम्हाला नियम दिला. धर्मशाळेत चौकशी करून घ्यायची. हॉटेलमधलं काय तेवढं चौकशी करायची. कुठेही खाताना हॉटेलमधलं काय आणलेलं असतं तर खायचं नाही. शुद्ध असलेलं खायचं. थोड्या दिवसाचं घ्या. किती दिवसाचं घेताय तेवढा घ्या. शैलेश किती दिवसाचं घ्यायचं आहे? 15 दिवसाचं घ्या. म्हणा 15 दिवस हॉटेलमध्ये जाणार नाही, खाणार नाही हॉटेलचं. तुम्ही घ्या. दोघं पण घ्या. शैलेश थोडे किती तुम्हाला प्रयत्न करताय तेवढा करा. पण प्रयत्न करायला सुरुवात करा. प्रयत्न करा. विचार करू नका. करा. धाडस करा. किती घ्यायचंय? कुठं नडतंय काय? इकडं माझं दोघांचं. बोला बोला काय? जाताना आपला डबा घेऊन जायचं. कुठे जायला लागलं जाता कुठे
केल्यावर आपल्याला ते खावं लागतंय. कंपनी द्यायची नाही, हा पुरुषार्थ करा. मग तो पुरुषार्थ करा. किती दिवस करायचे तेवढं करा, म्हणजे आपोआप तुम्हाला बल येईल त्याचं. थोडे दिवस जरी केलं तरी आपोआप लक्षात येईल की आपल्याला चालतंय आता. करा. किती दिवस करायचं? घ्या. आलंय तुमच्या मनात, पण अजून तुम्ही बोला नाही काय. किती दिवसाचा घ्यायचा आहे? 8 दिवसाचा घ्यायचा आहे, 4 दिवसाचा घ्यायचा आहे. म्हणा 8 दिवस घेणार. शैलेश किती दिवस घ्यायचं? चांगलं पाळायचं, पण 8 दिवस हॉटेलचं खाणार नाही. पंचकर्मशीचं संस्कार, सर्व दोषाचं प्रायश्चित्त, परत पुरुषार्थ करायचं. आणि शेवट काय राहिलं? निस्तरण. सम्यक दर्शनाआधीला दुसऱ्या भवात बरोबर नेणं. म्हणजे या भवातच नाही, पुढं सर्व मोक्षाला जाईपर्यंत माझी परिणती अशी राहो, हा विचार केला तर आपण तरतोय, नाहीतर बुडतोय. म्हणून सतत आपण काय केलं पाहिजे? बघा आता सगळे का चालले, तर आता नियमाचा प्रसंग आला. द्रव्यानुयोग ऐकायला सगळ्यांना खूप चांगलं वाटतं, पण नियमाचा प्रसंग आला की अनादी काळापासून असंच केलं. आता पुरुषार्थ केलाच पाहिजे, तर काय होणार आहे? आपण तरणार आहे. इष्टोपदेश. ईश स्वयं स्वभावामे प्रभावे कृष्णकर्मणः तस्मै सौज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने. आता श्लोक कोणता चाललाय पहा. 9वा श्लोक आहे. दिग्देशभ्यगायेभ्य संवसन्ति नगे नगे स्वस्वभायवशाभ्यान्ति देशेषु प्रगे प्रगे. काय सांगितलं यामध्ये? आता 10 दिशेपासून आलेले खगा म्हणजे पक्षी, येते म्हणजे येऊन. नगे नगे समसंती म्हणजे काय करतात? त्या झाडावर निवास करतात. इकडून तिकडून आलेले पक्षी सायंकाळ झाली की काय होतात? अनेक दिशेतून आलेले येऊन, देशेतून म्हणजे अनेक देशातून दिशेतून येऊन पक्षी प्रत्येक वृक्षावर रात्री निवास करतात. म्हणजे सुखाने काय करतात? एकत्र राहतात. आणि प्रातःकाळ झाली की स्वस्व कार्यवशात म्हणजे आपापल्या कामाच्या निमित्तानं दिक्षु म्हणजे वेगवेगळ्या दिशेत किंवा वेगवेगळ्या दिशेला प्रगे प्रगे देशे, प्रगे प्रगे म्हणजे सकाळी सकाळी अनेक देशाकडे यांती म्हणजे निघून जातात. काय सांगायचं इथं? पक्ष्यांचं उदाहरण सांगितलंय. पक्षी काय करतात? सायंकाळ झाली की विश्रांतीसाठी कुठल्या तरी झाडावर येऊन बसतात आणि सकाळ झाली की निघून जातात. मग त्या झाडाला पण वाईट वाटत नाही आणि पक्षाला पण वाईट वाटत नाही सोडताना. तसं हा वंश वृक्षावर येणारे अनेक नातीगोती आहेत. कोणी आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी वगैरे अशा रीतीने सासू सुना नणंद जाऊ वगैरे असे जे काका मामा जे नातं बनलंय ते सगळं वंश वृक्षावर येऊन थांबलेत आणि आपली वेळ झाली की निघून जातात. मग त्यांना जाताना पाहून आपण वियोगाचं दुःख का करतो? आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण ह्यापासून भिन्न आहे. ते स्वार्थाच्या वश आलेत आणि स्वार्थाच्या वश निघून जातात. असं नाहीये की त्यांना आपण धरून ठेवू शकतो. मग आहे तोपर्यंत कसं राहिलो? प्रेमाने राहिलो, द्वेषाने राहिलो. पण आपलं स्वभाव कसा आहे? ह्या सर्वापासून भिन्न आहे. आणि हे जर आपण समजलो तर किंचित मात्र येणाऱ्याविषयी हर्ष होणार नाही, जाणाऱ्याविषयी दुःख होणार. तटस्थ सगळ्याविषयी. त्या झाडांना पक्षी येऊन बसले म्हणून काही आनंद झाला नाही आणि
निघून चालले म्हणून काय दुःख होत नाही, किंवा पक्षी तरी वळून बघतात का मागं आपण ह्या झाडावर बसलो होतो, किती चांगलं झाड आहे, काही नाही, वेळ संपली की निघून जातं. पण आपलं किती लक्ष असतं मागं. आता आपलं संपत आलंय म्हटलं की किती किती काय काय नाना प्रकारचे विकल्प म्हणतो. जीवनभर एवढं सगळं केलं, ते सगळं मला आठवतंय, आता सून नीट वागेल की नाही, मुलाचं कसं होईल, अशा चिंतेत जर तिने प्राण सोडला तर काय झालं, समाधी किंवा समाधी. म्हणून काय विचार करायचा, मुलाचा विचार करायचा नाही, नातूचा करायचा नाही, घराचा नाही, धनाचा नाही. हे सगळं फक्त संयोगातलं एक स्वप्न आहे आणि ते माझ्यापासून वेगळं. स्वप्नात जर कुणाला जखम झाली तर मलमपट्टी करतो का जाग झाल्यावर? स्वप्नात पडून जखम झाली, आता तो जागा झाला तर तो आपण पट्टी बांधतो का, त्याला काय औषध लावतो का? का बरं? झालीच नाही, जखमच झाली नाही, ते स्वप्नात फक्त दिसलं. मग तसं या ठिकाणी सुद्धा हे स्वप्नच आहे. लगेच म्हणतो अरे रे हाय हाय कसं काय झालं, असं पहिला नको होतं. तो सिंधू देशातला दूर देशाचा कोण एक राजा असतो आणि सोम नावाचा काहीतरी, आणि तो राजा काय करतो, अतिशय दुष्टता करतो. पण श्रेणिकाचे वडील आहेत ते खूप दयाळू असतात. मग त्यांनी विचार काय केला की प्रजेला इतकं दुःख देते तो राजा, तर एकदा आपण त्याला बोध दिला पाहिजे, म्हणून त्याने त्याच्या राज्यावर यांनी चढाई केली. मग त्याला त्याचा पराजय केला. त्याचा पराजय करून काय केलं, त्याला बांधून टाकलं, त्याचं राज्य घेतलं, म्हणजे जेणेकरून आता तो प्रजेला दुःख देणार नाही. मग नंतर काय केलं, तो इतका दयाळू असतो की नंतर त्याला क्षमा केली, त्याचं राज्य त्याला परत देऊन टाकलं. फक्त त्याला एक धडा द्यायचा होता की तू प्रजेशी चांगलं वाग. मग त्याच्या मनात काय झालं की ह्यांनी पराजय केला खरं, पण आता मी ह्यांची सूडबुद्धी घेणार आहे, म्हणजे ह्यांच्यावर काहीतरी मी संकट आणणार आहे. मग त्यांनी काय केलं, एक सुंदर घोडा पाठवून दिला, आणि तो घोडा पाठवून दिल्यानंतर काय सांगितलं की हा घोडा आमच्या राजाने तुम्हाला पाठवलाय, ठेवून घे. मग त्या श्रेणिकाच्या वडिलांना वाटलं किती सुंदर आहे हा घोडा, आमच्या अश्वशाळेत पण असं नाही. लगेच इतका मोह झाला त्यांना की त्या घोड्यावर बसले आणि टाच मारली की त्यांनी इतकं पळत सुटला तो, आणि असा सुसाट पळाला की जंगलाचा रस्ताच धरलाय. आणि सगळे म्हणतात विचार न करता असं कार्य करायला नको होतं. हळहळ करतात. त्या राजाच्या शोधासाठी किती सैनिक निघाले, पण कोणालाही तो सापडला नाही. त्या घोड्याने काय केलं, एका खड्ड्यात नेऊन त्याला टाकलं. तो इतका कंतोय, तिथं कोण सुद्धा येत नाही, आवक जावक नाही, भिल्लाची वस्ती आहे तिथं. मग एक भिल्लाचं घर असल्यामुळे त्याने इकडे तिकडे फिरत असताना कोणाच्या कन्याचा आवाज येते म्हणून डोकून पाहिलं, आणि तो सारखा म्हणत असतो वाचवा वाचवा. मग तो म्हणतो मी काढतो तुम्हाला, तुम्ही चिंता करू नका. मग त्याने कसंही करून काय केलं, त्याला खड्ड्यातून वर काढलं, पण तो बेहोश झालेला असतो. मग तो आपल्या झोपडीत नेतो, खूप उपचार करतो शुद्धीवर येण्याची. मग थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर म्हणतो मी कुठं आहे, तुम्ही कोण आहात? म्हणतो मी भिल्ला. मग त्याला इतका आनंद होतो की भिल्लाने मला वाचवलं. मग त्यावेळेस सांगायचं काय की तो काय म्हणत असतो की तो राजा दुष्ट आहे पण त्याचा घोडा पण दुष्ट असेल असं मला वाटलं. त्या घोड्याने सुद्धा कुठे नेऊन टाकलं, खड्ड्यात नेऊन टाकलं. मग त्यावेळेस तो काय उत्तर देतो, भिल्ल ते प्राणीच आहे, प्राण्याला कशाला काय म्हणायचंय, त्याच्या जातीने तो करतोय आपलं काम तसं. म्हणजे न राजाविषयी काय त्याच्या मनामध्ये शत्रुत्व आहे, न घोड्याविषयी आहे. त्याने आपला समता भाव प्रगट केला. मग तसं इथं सुद्धा आपल्याला सर्व ठिकाणी काय आहे, कोणी आपल्या समोर जर काय म्हणत असेल, कोणाचं तरी चांगलं वाईट वगैरे, तर आपण न्यायिक राहूनच ते सगळं स्वीकारलं पाहिजे. नाहीतर
आपल्या मनात खळबळ झाली, हां ते लोक चांगले नाहीत, हे लोक चांगले नाहीत, त्यांच्यामुळेच असं झालं, म्हणजे फक्त ऐकून आपलं जे पराजय चाललंय ना. आपण तर काही तिथं त्यांच्याशी तोंड द्यायला जात नाही, त्यांच्याशी काही बोलत नाही, पण मनात विचार आला. मग ते टी व्ही पाहिल्यावर पण असंच होतं की नाही, की मग मनातच विचार येतो. मग त्यावेळेस काय आपण त्यांच्या कुठल्याही वैयक्तिक ह्याच्यामध्ये भानगडीत पडत नसतो, पण बोलत काय असतं बघा, ती सासू किती दुष्ट आहे, ती सून किती गरीब आहे आणि तिला किती सासूनी छळलं, असं सिरियलवर पाहिलेलं असतं. मग कुणाचा पक्ष घेतला आपण? सुनेचा. आणि सासूला दुष्ट म्हटलं. मग त्याचं आपल्याला फळ काय मिळणार? खरीच आहे किती सिरियल, आपण म्हणतो खरं घडलेलंच दाखवत असतात. मग आपण काय म्हणणार, असं वागायचं असतं का? म्हणजे परत अजून आपल्या मनातलं ते जात नाही, म्हणून असं पाहिल्यानंतर तसे विचार येत असतील तर ते पाहणं किती चुकीचं आहे. ते वाचल्यानंतर असं काही विचार येत असतील तर ते वाचणं किती चुकीचं आहे, आणि ते ऐकल्यानंतर जर असे विचार येत असतील तर ते ऐकणं चुकीचं आहे. म्हणून आपण किती न्यायिक राहायला शिकलो पाहिजे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ते कोणी पण चांगला वाईट नाहीये, सगळे भगवान आहेत, ही दृष्टी आली का आपल्याला त्यावेळेस? आणि अशी दृष्टी असताना ते सिरियल पाहणारच नाही, ते भानगडीच नको आपल्याला, ते काही बघायचं नाही, हे सगळं आपल्या जीवनातलंच आहे तिथं, असा विचार करून त्याला पाहण्याची उत्सुकता होणार नाही. कोणाचं काहीतरी चाललंय गुप्त मंत्रणा, मग ते आपल्याला काही त्यात घेतले नाही त्यांनी, पण जाता जाता आपल्या कानावर एखादा शब्द पडला आणि तिथं आपण लगेच उभा राहून ऐकायला जातो आणि म्हणतो काय चाललंय. मग ज्या ऐकण्यानंतर आपल्याला समता परिणाम राहत नाही, ते ऐकायला मुद्दाम कशाला जायचं? ते ऐकून फायदा काय आहे? जी रुची आपली तशी असते म्हणून ऐकतो, मग ही आपली रुची बोलते, ते बोलत नाही. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी स्वभावाची रुची ठेवली तर काही सुद्धा होणार. म्हणजे आपल्या कर्माचा उदय जसा प्रत्येक समयात चाललेला आहे, त्या उद्यात प्रत्येक वेगवेगळ्या घटना चाललेल्याच आहेत, प्रत्येकाच्या जीवनात चाललेल्या आहेत. मग परत नवीन जीवन आपण दुसऱ्याचं कशाला ऐकायला जायचं, पाहायला जायचं? काही गरज आहे का आपल्याला? आपलं त्याच्यातनं आपलं स्वतःचं आपण जन्ममरण चुकवत नाही आणि दुसऱ्याच्या ह्याच्यात सहभागी व्हायला निघा. आपण अजून कुठल्या चक्रात आहे? संकटात आहे, महान संकटात आहे. किती जन्ममरणाचं चक्र आहे आणि त्या चक्राला सोडत नाही आणि दुसऱ्याच्या चक्रात फसायला निघाल. वाटतं का आपण दुसऱ्याच्या चक्रात फसतोय म्हणून? म्हणजे आपण आपले चक्र घेऊन फिरतोय आणि परत दुसऱ्याचं काय चाललं ते पाहतोय, म्हणजे आपल्याला अनेक चक्र निर्माण करावं वाटतं, अजून सुद्धा अजून बाहेर पडावं वाटत नाही. म्हणून कथा संपण्याचा उद्देश, जसे ह्याच्या समाधी शतकमध्ये सांगितलं ना, की बोलण्याचं कारणच संपलं, एवढं चांगलं हेतू दिला. यन्मया दृश्यते रूपम तत् न जानाति सर्वत्र, जानन्य दृश्यते रूपम ततः केन ब्रवीम्य. जो जाणणारा आहे तो तर दिसत नाही, तो तर बोलत नाही, मग मी कोणाबरोबर बोलायचं? चेतन आत्मा तर दिसतच नाही आणि तो बोलत पण नाही, मग प्रतिसाद कोण देते मला? हे सगळं जडाचं चाललं. मग मी त्याच्यात का फसू? मी बोलू का? म्हणून सांगितलं काय, एक जीव दो कान, इसलिए विधि ने दिए भगवान. विधीने म्हणजे आता कोण? तर आपल्या परिणतीने हे मिळालंय, एक जीव आणि दोन कान. मग ऐकायचं जास्त, बोलायचं कमी. पण आपण काय करतो? ऐकत नाहीच, कमी सुद्धा नाही, ऐकत नाही पण बोलतो जास्त. त्यामुळे सगळं आपलं बिघडतं. त्या बोलण्याने एकाग्रता जाते आणि व्यग्रता झाली की आपल्याला काय चूक आहे काय बरोबर आहे काहीच कळत. आणि ते जर आपण ऐकत राहिलो न बोलता तर आपल्याला किती फायदा होईल काय जिनवानी सांग. नाही तर ऐकणार आजपासून म्हणतो जास्त, पण काय ऐकतो? विकत. तर विकथा ऐकायचं नाही. विकथा ऐकली की बोलतो जास्त, नुसतं ऐकण्याचं काम करत नाही, त्याबरोबर लगेच आपले शेरे मारत असतो. हे असं आहे, ते तसं आहे, तो तसाच आहे,
हा सच आहे. अशा रीतीने आपलं सगळं अपध्यान चाललंय. जय पराजय, अनर्थदंड, अपध्यान नावाचं अनर्थदंड चालू आहे. म्हणून प्रत्येक समय आपल्याला ह्याच्यातनं बचाव करायचा असेल तर इतकं सावध, त्याच्यापासून दूर, 4 हात दूर. किती जगात नाना प्रकारचे परिणाम, नाना प्रकारच्या व्यक्ती, कुणापासून तू म्हणजे कोणाला चांगलं म्हणायला जाणार, कोणाला वाईट म्हणायला जाणार. फक्त तू तुझी साधना कर, तुझी सुधारणा कर आणि तुझ्यामध्ये राहा, न्यायिक राहा. ह्या व्यतिरिक्त कोणाच्याही भानगडीत पडू नकोस. नाहीतर आपल्याला कोणी ईश्वरत्व दिलंय का? ईश्वरवादी झालो आपण. त्यांचं ऐकायचं आणि आपलं मत मांडायचं आणि माझ्या हातात आहे त्यांची शेंडी म्हणायचं आणि काय करायचं, असं सूडबुद्धीने वागायचं. म्हणजे आपलं नुकसान आहे की दुसऱ्याच आहे ह्याच्यामध्ये? तर आपलंच नुकसान आहे ह्यामध्ये. म्हणून मला नाही कळली ना ती बातमी, चांगलंय, तुला काय माहित नाही लगेच म्हणतो ना, तू उगाच गप्प बस, मध्ये काही बोलू नकोस, आम्ही आमचं बघून घेतो. आणि प्रत्येक जण आपला आपला हिशोब फेडत असतो. कोणी सुद्धा तिसऱ्याने मध्ये पडायचंच नाही. कारण त्यांचा हिशोब म्हणजे पूर्वभावातलं, ह्या भावातलं देणं घेणं चाललेलं असतं. आणि तिसरा मध्ये पडला की परत साखळी जोडली, तो पण आला चक्रात. परत 4था मध्ये पडला की त्याची साखळी जोडली, परत 5वा मध्ये पडला की त्याची साखळी जोडली. मग हे सगळं साखळी जोडून आम्ही नाते गोते गोळा केले. दिग्देशेतले खग आहेत, तेच पक्षी तेवढेच त्या झाडावर येऊन का बसले, तर ती साखळी जोडली. म्हणजे एकमेकांच्या कशाचं पोषण केलं तेवढे सगळे बरोबर येतात आणि बरोबर जातात. आणि मग त्यातलं एखादं कमी जास्त झालं की दुःख करतं. म्हणून आता मला कुठंच साखळी जोडायची नाही, कोणाबरोबरच जोडायची नाही. इतकं एकत्वाची, मला एकत्व विभक्ताची साधना अशी करायची आहे की किंचित मात्रही परामध्ये माझं काहीच नाही. हे जर आपण साधलं तर काय होणार आहे, परम शांत चित्ताने स्वतःची साधना करून आनंदाला प्राप्त होणार. ह्या व्यतिरिक्त दुसरं आपलं काही सुद्धा नाही. इथे येऊन आपण काय केलं, काय म्हणतं, गल्लीत बूट पॉलिश आणि दिल्लीत पण बूट पॉलिशच. इथे सुद्धा बूट पॉलिशच करू लागलं. बूट पॉलिश कशाला म्हणायचं, शरीराची सेवा. मग घरात बसून शरीराची सेवा केली, इथे येऊन पण शरीराची सेवा केली. कसं काय केली शरीराची सेवा, पराला आपलं म्हटलं की झालं, की विकतेमध्ये रमलं की झालं. मग माझं तुझं करूनच कोणाला तरी शत्रू मित्र करतो आणि परत पुढच्या जन्मात तेवढा ग्रुप घेऊन जातो. आता कुणाला न्यायचंय आपल्याला बरोबर, किती ग्रुप न्यायचे बरोबर. जेवढी ज्याची संख्या जास्त तेवढं तो काय होणार, वजनदार होणार, अशी आपली कल्पना आहे. पण माझ्या बाजूने कोणच नको, पार्श्वनाथ भगवंतांनी सांगून टाकलं. इंद्र म्हटला ना की काय तुम्ही इतक्या वेळ गप्प बसला, मला आमची थोडीशी आठवण केली असती तर ते कमटापासून तुम्हाला सगळा उपद्रव थांबवायला आला असतं. पार्श्वनाथ काय म्हणतात, आमचा त्यांचा हिशोब चालला होता, तुमचं तिसऱ्याचं मध्ये काय काम. तसं आपण इथं लगेच हे करायचं. मी आलो असते की तुमचं सोडवायला, मला सांगायचं काय झालं ते. पण आपण काय म्हणतो, खरंच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, मला खूप त्रास झाला. पण आपण म्हणतो का, तुम्ही कशाला आमच्यामध्ये, आमचं चालतं, परत तुम्ही कशाला उपद्व्याप करून घेता, त्रास करून घेता आमचं बघून. आम्ही आमचा हिशोब फेडतोय. आपण कर्ज काढलं आणि ते कर्ज फेडायला दुसरं कोणाला बरोबर मदतीला घेतो, कोणच येत नाही. आपल्या एकट्यालाच फेडावं लागतंय. कोणी सुद्धा तिथं दुसरं तिसरं उपयोगी नाही, लगेच पळून जातात. नियम द्यायचं म्हटलं सगळे कसे पळून गेले की नाही. तसं इथं सुद्धा आता कोणावर तरी येते पाळी, ते मरणान्मुख झालेला पिता आणि मुलांना म्हणतात तो वैद्य, घ्या औषध, मरा आणि वडिलांना जिवंत करा. मग त्यावेळेस म्हणतात, हे वडिलाचं वडील जाऊ देत गेले तर आम्हाला आई आहे, घर आहे, सगळे, आम्ही कशाला मरू त्यांच्यासाठी. म्हणजे कोण तयार आहे का, लगेच पळता पाय. इतकी गर्दी झाली होती त्यांचं बघायला काय झालंय काय नाही. आता एक जणा करतो वैद्य बघू लागलाय, कोण घेते औषध,
तो मरतोय आणि हा जिवंत होतोय. आता सगळ्यांचा एक एक पाय पळतात. कोण कुणासाठी आहे का? कोणी सुद्धा नाही. फक्त काय आहे, बोलाचा भात आणि बोलाची कढई. मी तुझ्यासाठी आहे बरं का, तू काही काळजी करू नको. आणि असं म्हणेपर्यंतच काय होतं, दोघात विस्फोट झाला. तू जन्मभर काळजी करू नको म्हणेपर्यंत संपलं, पण घटस्फोट. म्हणजे कोण कुणाची गॅरंटी घेऊन पोचतंय कुणाला? कुठेही काही नाही. म्हणून फक्त एक आपल्या आत्म्याचं शरण घेतलं तर परमशांतीला प्राप्त.